राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहे. त्यांनी मोदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. भगतसिंग कोश्यारींनी मनसे प्रमुखांना डिवचलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अलीकडेच झालेला कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आला. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती, समाजातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. सलमान खान, रणबीर कपूर, विकी कौशल यांच्यासह इतर काही व्यक्ती उपस्थित असल्याने या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष वेधले गेले. दरम्यान या उपस्थितीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमावर टीका करत परिस्थितीमागील राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीपोटी अनेक जण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा टोला त्यांनी लगावला आणि याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून टीका करत म्हटलं आहे की या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यातले काही हजर देखील होते. परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सगळी मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत. त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती. या गैरसमजातून आपण प्रथम बाहेर या. आणि यावर आता महाराष्ट्रात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना डिवचलं आहे. नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए. उनको मोदी जी के निकट जाना चाहिए और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है. जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है. मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे फर्क देखा है. मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत. और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं. डरना हो तो गलत काम से करो. लेकिन राज्य की जो ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.